नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। आज आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर, मटर, टमाटर, कांदे, मिरची वगैरे, कोथिंबीर याची तयारी करून घ्यायची। सगळ्यात पहिले चांगलं पनीर वॉश करून घ्यायचं आणि मग त्याला एकसारख्या याच्यामध्ये कट करून घ्यायचं। कट झालं की नंतर मग पनीर आपण तळायला घ्यायचं। त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि पनीर मसाला टाकलं की एकदम टेस्टी लागते। असे पण आपण खाऊ शकतो आणि मग ते चांगले होऊ द्यायचे गोल्डन ब्राउन पर्यंत हलकेसे। आणि मग ते झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि त्याच भांड्यामध्ये मग टमाटर, कांदे, मिरची, काजू वगैरे टाकून सनेनी आणि जे कोथिंबीरचे देठ आहे ते पण टाकून घ्यायचे। ते थोडेसे झाले की मग आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं पूर्ण ते मिश्रण। आणि मग कढईमध्ये तेल टाकून जिरी, मीठ, मोहऱ्या आणि सोबतच अद्रक लसणची पेस्ट पण ऍड करून घ्यायची आणि जे आपण प्युरी बनवली होती ती पण टाकून घ्यायची। आणि त्याला त्या जी प्युरी आहे त्याला मंद आचेवरतीच होऊ द्यायचं, झाकण ठेवून सनेनी, नाहीतर मग ते अंगावरती जास्त उडून जाते, भाजल्या जाते। त्याच्यानंतर मग आपण तिखट, मीठ, हळद मसाला वगैरे जो पनीरचा मसाला आहे ते टाकून घेतलं आणि सोबतच मटर पण टाकून घेतले आणि अजून झाकण लावून मंद आचेवरती चांगलं होऊ दिलं। आणि मग लागल्यास तर थोडं पाणी वगैरे ऍड करू शकतो आपण। एकदम मंद आचेवरती शिजू द्यायचं, नाहीतर मग ती प्युरी आहे ना जळून जाते। मग थोडस पाणी वगैरे ऍड केलं, बघा कशी वाटत आहे नक्की सांगा। आपल्याला लागलं तितकं ऍड करून घ्यायचं आणि वरतून जे पनीर भाजले होते आपण ते टाकून घ्यायचे। कशी वाटत आहे नक्की सांगा। खायला तर इतकी छान झाली होती। तुम्ही पण अशीच बनवता का नक्की सांगा। आणि वरतून थोडीशी कोथिंबीर ऍड करून घ्यायची। बघा किती छान दिसत आहे आणि खायला पण इतकी छान झाली होती। नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा किती छान दिसत आहे।